नमस्कार, मी अर्चना सराफ। बघता बघता नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन अर्थात नाफाला 2 वर्ष पूर्ण झाली सुद्धा। या 2 वर्षांमध्ये आपण 2 फिल्म फेस्टिवल्स केले, 50हून अधिक वर्कशॉप्स आणि मास्टर क्लासेस कंडक्ट केले आणि 12हून अधिक चित्रपट आपण नॉर्थ अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रदर्शित केले। नाफा 2026च्या विजनचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाफा स्ट्रीम। This is going to be the first and the only Marathi OTT that is going to be available in the North America आणि कॅनडा रिजन। ह्या OTT वरती आपण काही कल्ट क्लासिक फिल्म्स ज्या गेल्या 5 ते 6 दशकात प्रदर्शित झालेल्या आहेत त्या आणि त्याचबरोबर आपल्या नवोदित फिल्म मेकर्सनी तयार केलेल्या काही फिल्म्स की ज्या कुठल्या कारणामुळे आतापर्यंत रिलीज होऊ शकलेल्या नाहीयेत, ह्या सगळ्या आपण आपल्या OTTवर उपलब्ध करून देणार आहोत। नाफा OTT सुरू करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की नाफा फिल्म फेस्टिवल आपण जेव्हा करतो तेव्हा तो फिल्म फेस्टिवल आपण एका शहरात करतो, 2 ते 3 दिवसांसाठी करतो आणि त्यावेळेला आपण काही लिमिटेड गोष्टी दाखवू शकतो, म्हणजे 3 ते 4 फुल लेंथ फीचर्स आणि 10 ते 15 शॉर्ट फिल्म्स अशा पद्धतीचं प्रोग्रामिंग आपण करतो। पण नाफा OTT नाफा स्ट्रीमद्वारे हे सगळे सिनेमे आता आपल्याला इयर राऊंड अवेलेबल असणार आहेत आणि हे सिनेमे आपल्याला आपल्या घरात बसून विचेवर सिटी यू लिव्ह इन, छोट्यातल्या छोट्या शहरात सुद्धा ह्या फिल्म आपल्याला अवेलेबल होणार आहेत। या OTTद्वारे आपण बिझनेस आणि क्रिएटिव्हिटी याचा एक मध्यबिंदू गाठायचा प्रयत्न करतो आहोत। याद्वारे मी आपल्या सगळ्या फिल्म मेकर्सना आवाहन करते की तुमच्याकडे कुठल्या काही फिल्म्स असतील ज्या काही कारणामुळे रिलीज होऊ शकलेल्या नसतील तर तुम्ही आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा। वी वुड लव्ह टू होस्ट युअर फिल्म्स ऑन नाफा OTT दॅट इज नाफा स्ट्रीम। आपण नॉर्थ अमेरिकेतले आणि कॅनडातले जे प्रेक्षक आहोत तुम्ही प्लीज नाफा स्ट्रीमला सबस्क्राईब करा। नाफा स्ट्रीम आम्ही या आठवड्यात लॉन्च करतो आहोत। तुम्हाला डिटेल्स आमच्या वेबसाईटवरती आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर नक्की बघायला मिळतील। आतापर्यंत तुम्ही अभिगोलपच्या विजनला आणि नाफाला ज्या पद्धतीने साथ दिली आहेत हीच साथ तुम्ही आम्हाला नाफा स्ट्रीमसाठी सुद्धा द्याल याची मला खात्री आहे। नमस्कार।